मी पुणे ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स फेडरेशनचा संघटक आहे, विभागीय संघटक. आणि LIC जी स्थापन झाली, LIC स्थापनेचा जो मूळ उद्देश होता की आपल्या भारतीय जी जनता आहे, नागरिक यांचा पैसा देशाच्या विकासाच्या कामासाठी यावा, यासाठी राष्ट्रीयकरण करून LICची निर्मिती केली. LIC म्हणजे पैसा नफा कमवण्याचं साधन नाही, हे देशाच्या विकासाचं साधन आहे. तर आता एक वेगळा टर्नकडे हा विषय चाललेला आहे. आणि जे LICमध्ये जो मेन पार्ट आहे की आज सुद्धा 96-97% पॉलिसी ह्या फक्त एजंटामार्फत येतात, ह्या बँकेमार्फत येत नाही, दुसऱ्या चॅनलमार्फत येत नाही. आणि एजंटाकडं न कळत दुर्लक्ष केलं जात आहे असं आमच्या मनात भावना निर्माण झालेली आहे. आमच्या कुठल्याही मागण्याची वळून दखल घेतली जात नाही, केलेल्या पत्रावर उत्तर दिलं जात नाही. आणि जी छोटीशी मागणी की आम्हाला ग्रुप इन्शुरन्स की LICची मागणी की एजंटांनी आयुष्यभर काम करावं, तर आमचा आता सध्या 69 महिला आमचा ग्रुप इन्शुरन्स बंद होतो. की जो ग्रुप इन्शुरन्सचा हप्ता आम्ही भरतो, LIC भरत नाही, तर तो आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, जोपर्यंत आम्ही काम करतो तोपर्यंत ग्रुप इन्शुरन्स दिला गेला पाहिजे. दुसरं जे भेदभाव सुरू झाला की पूर्वी जे हे होतं ग्रॅच्युटी पूर्वी स्टाफला आणि एजंटला सारखी होती, पण नंतर ती गाडी अशी ती समांतर चाललेली गाडी वेगळी झाली आणि ते अंतर फार वाढत गेलं. आता म्हणजे एजंटाची ग्रॅच्युटीला त्याचे शेवटचे 15 वर्ष गिरले जातात. शेवटचे 15 वर्षामध्ये तो झाला असतो म्हातारा वयस्कर, शेवटच्या 15 वर्षामध्ये त्याचा व्यवसाय कमी होतो, तर त्याचे बेस्ट इयर जे त्याच्या जीवनातले चांगलं कार्याचा काळ आहे तो त्याचं कॅल्क्युलेशन करून त्याला ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे प्रामुख्याने. अशा छोट्या मागण्या आहेत की ज्या आम्हाला नंतर आपल्या LICचं काय म्हणणं आहे पेपरलेस करायचं. तर LIC काय करते, टॉर्चर करायचा प्रयत्न एजंटाला की आमचा ऑफिस अलाउन्स आम्हाला मिळतो, मागच्या कमिशनवर मिळतो, मागच्या कामावर मिळतो. पेपरलेस का नसावं, ऑफिस अलाउन्स हा सुद्धा पेपरलेस व्हायला पाहिजे. त्याला कागद भरायची गरज काय, म्हणजे साहेबाची आम्ही हांजांची करायची, साहेबाची भास्कर पालिश करायची, हे चुकीचं आहे. तर हे ऑफिस अलाउन्स सुद्धा पेपरलेस व्हावं अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. जैसे कि आप जानते हैं कि LIC का जो पूरा बिजनेस है वो एजेंट के ऊपर है और एजेंट को ही प्रॉब्लम आ रहा है, ऐसा प्रमोद कुमार झाझा जी का कहना है. आज की हालत ऐसी साहब कि कुछ एजेंट ने आत्महत्या कर दी, कुछ एजेंट बहुत अड़चन में है. अभी क्या होगा कि अभी हम घोषणा दे रहे थे कि महंगाई बढ़ गई, अभी पेट्रोल होगा 100 रुपये लीटर, अभी 1500 किसी लाने को भी परवड़ता नहीं. आज ऐसी परिस्थिति है.